इथपर्यंत ओढत घेऊन जायचं हे नातं. वाटलं होतं शेवटपर्यंत हे नातं असंच टिकवून ठेवू शकेल. मी सगळ्या सुखदुःखात तुमची साथ देईन. लग्न झालं तेव्हा असं वाटलं की नवीन आयुष्य सुरू झालंय. एवढ्या वर्षांच्या वृक्ष आयुष्यात आता कुठे फूल उमलायला लागलंय. मंजिरी, तुझ्या नावासोबत माझ्या आयुष्यात पहिल्यांदा प्रेमही आलं. तेव्हा वाटलं होतं हे जगणं फार सुंदर आहे. तुझ्या आधी माझ्या आयुष्यात दुसरी कुठलीही मुलगी नव्हती. पण त्या सुंदर जगण्यात एक गोष्ट विसरूनच गेलो होतो. कपाळावर विश्वासघाताचा शाप घेऊन जन्माला आलोय मी. आईनं 1000 वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तुझ्यापासून वेगळं होण्याचा, नातं संपवण्याचा अख्ख्या जगानं सल्ला दिला. पण मला माझं वचन पाळायचं होतं. आई, लग्न केलं ना मी हिच्याशी, आणि ते लग्न करताना हिची रक्षा करण्याचं वचन दिलं देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं. मग मी हिला कसं काय होऊ दे? मी आयुष्यभर प्रेमानं तुझा सांभाळ करेन, तुला अंतर देणार नाही, हा माझा शब्द खरा करायचा होता. त्यासाठी तू काहीही केलं, कशीही वागलीस, तरीही ते सगळं सहन करत आलो मी. प्रिय आशिष, खुनाचा आरोप काय, बिझनेस मधली दिवाळखोरी काय, स्वतःच्या राहत्या घराचा लिलाव काय, दिवस रात्र तुझं हे जे काही चाललं होतं त्याबद्दल एक शब्दही न बोलता फक्त सहन करत आलो. वाढवा, अरे घर हातातून निघून जाईल, बोला. 6.5 करोड. आणि तू मात्र सुखात होतीस. मंजिरी, तुला दिलेल्या त्या एका वचनासाठी सगळं सहन केलं आजपर्यंत. आई खोटं बोलली ही माझ्याशी. करा करा, नवीन वार करा, पुन्हा जखमी होऊ द्या साल्याला. पण तुला त्याची काडी मात्रही जाणीव नसावी. कदाचित हे माझंच दुर्दैव आहे. तुझ्यासाठी आयुष्यातला सगळ्यात मोठा अपमानही सहन केला. तुझ्यासाठी, फक्त तुझ्यासाठी कुत्र्यासारखा लाचार. आणि तरी तुझं प्रेम माझ्यासाठी नाहीच, हा शापच आहे. आता या नात्याचं ओझं आणखी पेलवणं शक्य नाही मला. जगासमोर सत्यजित मुधोळकरला खोटं ठरवलंस तू. सत्यजित मुधोळकरनं आपल्या बायकोला दिलेलं वचन मोडलं असं आयुष्यभराचा आरोप माझ्या माथी तुझ्यामुळे लागणार आहे. पण त्याला आता पर्याय नाही. जीव गेला तरी शेवटच्या श्वासापर्यंत यातना सहन करेन, पण आपल्या या नात्याचा इतरांना त्रास होऊ देणार नाही. तेव्हा हे नातं आता संपवलेलंच बरं. मंजिरी, तू माझ्यापासून वेगळं होण्यातच सगळ्यांचं भलं आहे. वहिनी, इतक्या सकाळी सकाळी कुठे निघालात? अगं, कुठे निघाले नाहीये मी, यांना शोधते. घरात सगळीकडे शोधून झालं, कुठे दिसतच नाहीयेत. कुठे गेलेत तुला काही माहितीये का? दादा दादा सकाळीच बाहेर गेले. बाहेर गेलेत? कुठे? वहिनी, अहो, मला कसं माहिती असेल? म्हणजे ऑफिसचं काही काम असेल किंवा मीटिंग साठी चालले असतील तर मला सांगून जातात दादा. पण पर्सनल काम असेल तर मला कशाला सांगतील ना ते. तुम्हाला नाही सांगून गेले? त्यांचं ऑफिसचं काही काम नव्हतं मला वाटतं. मग असं अचानक कुठे गेले असतील? अरे विहंग भाऊजी, काय म्हणता, कसे आहात? वहिनी, कशा आहात तुम्ही? मला जरा तुमच्याशी आपण आत बोलूया का? हो, चला. वहिनी,
आता जे झालं त्याच्याबद्दल विचार करण्यात काय उपयोग आहे? आणि मला विचाराल तर तुम्ही आशिषला जी शिक्षा दिली ती एका अर्थाने योग्यच आहे. पण यानंतर सत्यजितचा तुमच्याबद्दलचा विचार बदलला की नाही? त्यांच्याशी अजून कालपासून त्यांच्याशी नीट बोलणंच नाही झालंय माझं. वहिनी काल माझा आणि सत्यजितचा फोन झाला. माहित नाही का पण आवाजावरून खूप डिस्टर्ब वाटला मला. पण तुम्ही काळजी करू नका, मी आहे. पण सध्या कुठे आहे तो? काय माहिती भाऊजी, मी सकाळपासून सगळ्या घरभर शोधून झालाय त्यांना. कुठे गेलेत काही सांगूनही नाही गेले. खर तर मला त्यांच्याशी खूप महत्वाचं बोलायचं होतं, पण माहितीच नाही कुठे गेलेत तर कसं बोलणार. मी फोन करून बघतो, बघूया काही कळतंय का. हा बोल. कसा आहेस? ठीक. आहेस कुठे? मी पुण्याला आहे. जरा लॉयरना भेटायला आलो तो, ऍडव्होकेट नाडकर्णी. नाडकर्णी? का रे, काही जमिनी संदर्भात? नाही, डिवोर्स लॉयर आहे. तू बोल ना. काही नाही, सहजच फोन केला होता मी. आलास की भेटू. ठेवतो फोन. काय झालं म्हणजे कुठे आहेत ते, काय म्हणाले सांगा ना मला. पुण्याला कामासंदर्भात गेलाय, थोडा वेळ लागेल यायला त्याला. अरे सॉरी, मी चहा आणते हं तुमच्यासाठी. बसा तुम्ही, मी आलेच. हो. मावशी, पडतेस आता, जरा आराम कर. माझ्या जीवाला कसला आलाय ग आराम. किती शांत बसायचं ठरवलं ना मी, तरी सुद्धा तेच तेच विचार माझ्या डोक्यात येत राहतात. नको ना विचार करूस आता. हा विचारच संपवून टाकायचा ठरवलाय मी. जोगळेकर गुरुजींना बोलवून घेतलंय काय. सत्यजित पुण्याला गेलाय ते एका अर्थी बरंच झालंय. त्याला हे असं पत्रिका वगैरे काही मान्य होणार नाही. त्याची उगाच चिडचिड झाली असते. मावशी, पण हे जोगळेकर गुरुजी म्हणजे? हो, त्यांना सत्यजितची पत्रिका दाखवून घ्यायची. मुद्दाम घरी बोलून घेतलं त्याच्यासाठी. म्हटलं काय बोलायचं ते सविस्तर बोलता तरी येईल ना. ते ठीक आहे, पण खरं म्हणजे मला कळत नाही आपण इथे सविस्तर बोलू शकू का? कारण तुला तर माहितीये आजी, तिला हे सगळं कळलं तर अजिबात आवडणार नाही. तसंही मंजिरीने ऑलरेडी तिला आपल्या जाळ्यात अडकवून घेतलंय. आणि आता सत्यजितच्या आयुष्यातून आपण मंजिरीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. हे जर तिला कळलं तर ती उगीच काहीतरी तमाशा वगैरे करायची. त्यापेक्षा आपणच गेलो असतो ना गुरुजींकडे. हा विचार डोक्यात आलाच नाही माझ्या प्रिया. एव्हाना गुरुजी घरातून निघाले पण असतील. त्यांना निरोपही देऊ शकत नाही आपण. बघूया, सासूबाई काही बोलल्या तर मी समजावीन त्यांना. शेवटी माझ्या सत्यजितच्या सुखाचा प्रश्न आहे प्रिया. माझ्यासाठी ते सगळ्यात महत्वाचं आहे.
मंजिरी काय ग हे चक्कर येते ए पोरी बरं वाटत नाही का नाही नाही बरं आहे मला ते नवरात्रीचा उपास केला ना मी त्यामुळे जरासं गरगरल्यासारखं होतंय बरं आजी तुम्हाला काही हवंय का मी दूध आणून देऊ का तुम्हाला पटकन आजी अहो असं काय बघताय नाही ना ग मला काय बी नाही आमच्या आधीच्या पिढीतल्या बायका एका नजरेत काय ते ओळखायच्या बघू माझ्यात बी ती नजर उतरली का माझं सुख हंड्या झुंबर रे टांगल अहो तुम्ही काय म्हणताय मला खरंच नाही समजत आहे काळजी घे स्वतःची यावं का मी अरे या मी तुमचीच वाट बघत होते या या बसा प्रिया पाणी घेऊन सासूबाई या माझ्या सासूबाई नमस्कार अगं मी याची ओळखते हे सदाभाऊ कसं काय येणं केलं सदाभाऊ नाही मीच बोलवून घेतलं होतं त्यांना सत्यजितची पत्रिका दाखवायची होती असं वे काय काय चक्र त्याच्या मागे लागली आहेत तर जाणून घेताय मग सदाभाऊ बरोबर भाकीत करणार बघ अगं माझा विश्वास आहे त्यांच्यावर आणि घरातल्या इतर मंडळींच्या मनामध्ये पण काही ना काही प्रश्न आहेतच त्याचं पण निराकरण करून घेऊया दे पाणी. आपण आतमध्येच बसूया का म्हणजे सविस्तर बोलता येईल हो प्रिया सासूबाई तुम्ही पण या ना अगं मी कशा पाहिजे मला काय करायचंय भविष्य माझी अर्धी लाकडं गेली मासनात तुम्ही जावा बाय स्वामी मंजिरी काय झालं आजी बाहेर कोणी आलंय का नाही म्हणजे प्रिया पाणी घेऊन गेली ना मगाशी म्हणून विचारते अगं तुझ्या सासून जोगळेकर गुरुजींना बोलावलंय लेकराची पत्रिका दाखवणार आहे काय यांची पत्रिका अशी अचानक अगं तू बी जा तिकडे बघायला समधे आहेत तिथं तू बी जाणं गरजेचं आहे अहो पण जा मी सांभाळते इथलं समज जातो वा 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 छान गौरांग बाळा पत्रिका एकदम उत्तम आहे शालिनीताई पण कर्तृत्वाच्या स्थानात जरा अडचण आहे बुद्धीला चालना आहे पण गती नाही बायकोचं आधिपत्य जरा जास्तच जाणवत आहे काय खरंय ना नाही तसं
ही सून म्हणजे खूप गुणाची आहे. म्हणजे अगदी जबाबदार आणि प्रेमळ आहे. शालिनीताई, तसं जरी असलं ना तरी सिंहराज कधी ना कधी आपला प्रभाव दाखवणारच. हं? पाणी जितकं शांत तितकंच खोल असतं. ही सत्यजितची पत्रिका. हो हो. काय झालं? तू का आलीस इथे? आई अहो, तुला कोणी बोलवलंय? नाही, बोलावलं नाही कोणी. मग तुझं इथे काही काम नाहीये? अहो नाही, गुरुजी आलेत ना यांची पत्रिका बघायला, म्हणून म्हटलं मी सुद्धा आले असते. या सगळ्याशी तुझा काही संबंध नाहीये. तू जा इथून. आई अहो, पण मी काही बोलणार नाही. मी शांतपणे उभी राहीन फक्त. त्याची काही गरज नाहीये, तू जा. अहो आई, पण काय, कशी आहे पत्रिका? शालिनीताई, तुमच्या मोठ्या मुलाची पत्रिका ती पण उत्तम आहे. मुलगा अफाट कर्तृत्वान आहे, कष्टाळू आहे, पण काय नाही म्हणजे गुरुजी जरा स्पष्टच सांगा सगळं. काळजीचं काही कारण नाही ना? नाही काळजी करण्याचं कारण नाही. हा मुलगा 10 हातांनी पैसा कमावतोय, पण एका कर्मानं ते मातीमोल होतंय. मन कशात स्थिर नाही, मनशांती तर नाहीच नाही. पण मग यावर काही उपाय? काही महत्वाचे निर्णय भयंकर चुकलेत. खरं तर हो. म्हणजे अगदी हट्टाने कसलीही पारख न करता त्याचं लग्न लावून दिलं, आणि तोच निर्णय चुकला बघा. त्या मुलींनी या घराचं माप ओलांडलं आणि घराचे वासेच फिरले. म्हणजे अजूनही आशा आहे आम्हाला. म्हणजे या मुलीपासून घटस्फोट घेऊन त्याचं दुसरं लग्न लावून द्यावं असं वाटतंय. म्हणजे घरामध्ये सुद्धा सुख येईल आमच्या. म्हटलं हा निर्णय घ्यायच्या आधी एकदा तुम्हाला विचारावं. शालिनीताई, तुमच्या सुनेची पत्रिका आहे? हो आहे ना, आणते. हे घ्या. वा 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 शालिनीताई, लाखात एक पत्रिका आहे. अहो, तुमच्या मुलासाठी या मुलीशिवाय अन्य दुसरी योग्य मुलगी असू शकत नाही. नाही, तुम्ही पुन्हा एकदा तपासून बघा ना. आता माझ्या अभ्यासावर आणि अनुभवावर आपला विश्वास नसेल तर ठीक आहे. शेवटी हा विश्वासाचा प्रश्न असतो. आता तुमचा विश्वास असेल तर ठीक आहे, अन्यथा काहीच अर्थ नाही. पण माझा अनुभव आणि अभ्यास जे मला सांगतो तेच मी तुम्हाला सांगतो. नाही, बरोबर आहे. यापूर्वी सुद्धा अनेक वेळेला आम्ही तुमच्या शब्दावर अवलंबून अगदी विश्वास ठेवून निर्णय घेतलेले आहेत. आणखी एक महत्वाची गोष्ट, तुमच्या मुलाच्या आयुष्यात जो काही समतोल टिकून आहे तो केवळ या मुलीमुळेच.
तुमच्या मुलाच्या आयुष्यात या मुलीशिवाय अन्य कोणत्याही मुलीला स्थान नाही. जणू परमेश्वरांनी या दोघांना एकमेकांसाठीच बनवलंय. आणि परमेश्वरी इच्छेबाहेर जाऊन तुम्ही जर या मुलीचं स्थान हिरावून घेणार असाल तर फार मोठा अनर्थ घडेल. शालिनीताई, तुमचा हा मुलगा आगडोंब आहे आणि त्याची ही बायको तो आगडोंब शांत करणारी शीतल शक्ती आहे. आणि तुम्ही जर ही शक्ती त्याच्यापासून हिरावून घेतली तर तो आगडोंब स्वतःचं अस्तित्व नष्ट करेल आणि हाती उरेल ती फक्त राख.